पनवेल महापालिकेच्या हद्दीमधल्या सगळ्या नागरिकांची एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फसवणूक ही सिडको प्रशासनाकडून होते, याच्याकडे शासनाचं लक्ष वेधलेलं आहे। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर देताना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडून हे निवेदन आलेलं आहे, सन्माननीय राज्यमंत्री याचं उत्तर देणार आहेत। माझं म्हणणं आहे, एक मोठ्या प्रमाणावरती दिशाभूल या शासनाची सिडकोच्या माध्यमातून होते आहे। जे उत्तर दिलेलं आहे प्रचंड गोलमोल पद्धतीचं उत्तर अध्यक्ष महोदय दिलेलं आहे। या उत्तराच्या माध्यमातून मला असा ठामपणाने आरोप करायचा आहे की सिडको प्रशासनाने जर काही ब्रीफिंग केलं असेल तर राज्यमंत्री महोदयांची सुद्धा शासनाची दिशाभूल केलेली आहे। सिडकोचे एमडी असतील, जॉईंट एमडी असतील, यांच्याकडे जाऊन आम्ही सातत्यानं रडतो, रडगाणं गातो की लोकांना पाणी मिळत नाहीये, लोक मोर्चे काढतात, आंदोलन करतात, सिडकोच्या गेटला या ठिकाणी टाळं ठोकतात, पण सिडको प्रशासनावर कुठलाही परिणाम होत नाही। अध्यक्ष महोदय, उत्तर दिलेलं आहे, हे उत्तरच चुकीचं उत्तर अध्यक्ष महोदय दिलं गेलेलं आहे। उत्तराच्या दुसऱ्या पानावरच्या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये अध्यक्ष महोदय म्हटलंय की 2050 पर्यंतच्या 1275 दशलक्ष लिटर प्रतिदिन इतक्या पाण्याच्या व्यवस्थापनाचा रोडमॅप बनवला म्हणतंय, पण अध्यक्ष महोदय तिथंच म्हटलेलं आहे 23 दशलक्ष लिटर प्रतिदिनची तूट आहे त्याच्यामध्ये। अध्यक्ष महोदय, याच्या पुढच्या पॅराग्राफ मध्ये उत्तरात म्हटलेलं आहे की सप्टेंबर 2021 पासून 10 दशलक्ष लिटरची वाढ केली। अध्यक्ष महोदय, याच्याच पुढे म्हटलेलं आहे 2022 पासून 30 दशलक्ष लिटरची वाढ केली। जर 23 दशलक्ष लिटरचा तुटवडा आहे तर तुम्ही 40 ची वाढ कशी काय केली अध्यक्ष महोदय, आणि वाढ केल्यानंतर मग तूट कशी काय आहे? याचा अर्थ असा आहे या उत्तराच्या माध्यमातूनच शासनाची फसवणूक सिडकोच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, तळ्यात मासा आणि घरात भरवसा अशा पद्धतीची सिडकोची गत आहे। आज करोडो रुपयांचे फ्लॅट बांधलेत, 7-7, 8-8 हजार फ्लॅट्स केवळ सोसायटी, माफ करा, केवळ पनवेल महापालिकेच्या हद्दीत आहे। आणि मी प्रश्नच विचारला मगाशी अध्यक्ष मध्ये, आपलं लक्ष नव्हतं की या परिसरामध्ये 7-7, 8-8 हजार सोसायटीज आहेत, तर या 8-8 हजार सोसायटींना पाणी टँकरचं का द्यावं लागतं? टँकरचं पाणी ही तर आपत्कालीन व्यवस्था असली पाहिजे। मग त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या सगळ्या सोसायटीजना 50 लाख, 1 कोटी रुपये वर्षाला केवळ पाणी विकत घेण्यासाठी खरेदी करावं लागतात। अध्यक्ष महोदय, याला जबाबदार कोण आहे? हे पाणी सिडकोनं द्यायला नको का? अध्यक्ष महोदय, नवी मुंबई महापालिकेला सिडकोनं बांधलेलं धरण देऊन टाकलं। आता हे देऊन टाकल्यानंतर त्या पाण्यावरती सिडकोचा काही कोटा आहे का? मोरबे, माझा प्रश्न पहिला पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय, मोरबे पाणी पुरवठा योजनेमध्ये सिडकोनं बांधलेल्या नवी मुंबई प्रकल्पाच्या साठी किती पाण्यावर नेमकं सिडकोचं आरक्षण आहे? कारण सिडको हातवरती करून टाकते, नवी मुंबई मालक असल्याप्रमाणे पाहिजे त्यावेळेला कॉक बंद करणार, चालू करणार, इथं साठवण क्षमता नाही, रोज पाणी लागणार, सकाळी लागणार, ते संध्याकाळी देऊन भागत नाही अध्यक्ष महोदय। आणि कितीतरी वेळा सिडकोचं हेटवणे स्कीम, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती चालू आहे, पलीकडे MJP दुरुस्ती चालू आहे, नवी मुंबई मनात येईल तेव्हा पाणी बंद करते। या लोकांनी आज कसं जगायचं? तुम्ही नंतर द्याल पाणी 2030 नंतर, आज कसं जगायचं हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळे माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की ज्या ठिकाणी MJP पाणी पुरवठा करते, इथे सिडकोचं पाणी पुरवठा आहे, इथे नवी मुंबईचं पाणी येतं, इथे MIDCचं पाणी येतं, वेगवेगळ्या एजन्सीज पाणी पुरवठा करतायत। प्रश्नच आहे हा की या एजन्सीज ज्या पाणी पुरवठा करतायत, या वेगवेगळी सप्लाय करणाऱ्या एजन्सीज आणि ज्यांना पाणी पाहिजे त्याच्यात सिडको आहे, ग्रामपंचायती आहेत, त्याबरोबर पनवेल महापालिका आहे, इथे या सगळ्यांना पाणी मिळण्याची या ठिकाणी खात्री शासन कशी करणार आहे? त्यामुळे जसं ठाणे जिल्ह्यामध्ये स्टेम सारखी अथॉरिटी तुम्ही पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनसाठी नेमलेली आहे, अशी अथॉरिटी ही शासन नेमणार आहे का? बरं, हा प्रश्न अध्यक्ष महोदय मी यापूर्वी पण विचारलेला आहे, याचं मला पक्क उत्तर आता या लक्षवेधीच्या माध्यमातून अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, हे लक्षवेधी इथं सभागृहात चालू आहे, लाईव्ह दिसते लोकांना। मी काल माझ्याकडे आलेल्या शेकडो लोकांना सांगून आलोय उद्या लक्षवेधी विचारणार आहे, त्यामुळे मला पक्क आणि ज्याचं उत्तर याचा काहीतरी फायदा होऊ शकेल असं पाहिजे। माझा प्रश्न असा आहे, हे अधिवेशन संपायच्या आत, कारण ही मागणी खूप वेळा केली आहे, हे अधिवेशन संपायच्या आत पनवेल तालुक्यातल्या पाणी पुरवठ्याच्या आणि उरण तालुक्यातल्या पाणी पुरवठा वितरणाच्या साठी
स्टेम सारखी अथॉरिटी नेमून या पाण्याचं व्यवस्थापन शासन या अथॉरिटी मार्फत करणार आहे का? आणि हे अधिवेशन संपायच्या आत यासाठीची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लावणार आहे का?